नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच किसान क्रेडिट कार्ड संबंधी काही महत्त्वाच्या नियमामध्ये सुधारणा केली आहे. फेब्रुवारी महिन्यात या नव्या नियमाचा मसुदा जारी केला होता, ज्याचे आता कायद्यात रूपांतर झाले आहे. नवीन KCC नियमानुसार पीक हंगामाची व्याख्या अधिक विस्तारित करण्यात आली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाची परतफेड करणे आणि बँकांना वसूल करणे सोपे होईल. तर किसान क्रेडिट कार्डचे नियम बदललेले काय आहेत, चला तर पाहू. शेतीप्रधान भारत देशातील शेतकऱ्यांना परवडणारे आणि सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या नियमामध्ये बदल केला गेला होता. अलीकडेच रिझर्व्ह बँकेने किसान क्रेडिट कार्ड योजनेचे निकष सुधारित केले असून कर्ज मंजुरी आणि परतफेडीसाठी नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार आता कर्ज मंजुरी आणि परतफेडीच्या वेळापत्रकात एक समानता आणण्यासाठी RBIने पीक हंगामाचे मानकीकरण केले आहे, ज्याचा फायदा शेतकरी आणि बँका या दोघांनाही होईल. तर नवीन बदललेला नेमका बदल काय आहे पाहू. रिझर्व्ह बँकेने बदललेले नवीन नियम आता जानेवारी 2027 पासून शेतकरी आणि बँकांना लागू होतील. यानुसार पीक हंगामाच्या व्याख्येत उत्पन्न ओळख आणि मालमत्ता वर्गीकरण नियमानुसार सुसंगत होण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार KCC योजनेच्या उद्देशासाठी पीक हंगाम अल्प मुदतीच्या पिकासाठी 12 महिने आणि दीर्घ मुदतीच्या पिकासाठी 18 महिने असा परिभाषित केला आहे. पीक हंगाम म्हणजे पीक पेरणीपासून ते कापणी करून विक्रीसाठी बाजारात नेण्यापर्यंतचा कालावधी. साहजिकच शेतकऱ्यांना त्यांचे कर्ज फेडण्यासाठी पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा आपली पिके बाजारात किंवा सरकारी व्यासपीठावर विकू शकतील. रिझर्व्ह बँकेने पीक हंगामाची व्याख्या बदलण्यापूर्वी यावर्षी फेब्रुवारीमध्ये सुधारित KCC योजनेवर मसुदा जारी करून जनता आणि हितधारकाकडून सूचना मागवल्या होत्या. यानुसार तारण न ठेवलेल्या कर्जाची मर्यादा वाढवण्याची मर्यादा RBIने फेटाळून लावली, जी डिसेंबर 2024पर्यंत आधीच वाढवली गेली होती. सध्या आणखी वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. मात्र 2 लाख रुपयापर्यंत कृषी कर्जासाठी स्वेच्छेने सोने किंवा चांदी तारण ठेवल्यास कृषी क्षेत्रातील तारण न ठेवलेल्या